Good morning student. Once again welcome to the class. Yesterday we have started new chapter number 9 Ancient Kingdoms of the South हा स्टार्ट केलेला होता आणि त्यामधले आपण 9.1 द चेर पांड्य अँड चोल डायनॅस्टी ही बघितली होती आणि सेकंड नंबरचा जो पॉईंट होता द सातवाहन डायनॅस्टी हा आपण अर्धा बघितलेला होता. नाउ look at further parts of the Satvahan dynasty. The famous poetic work गाथा सप्तशती in Maharashtri, a Prakrit language, was composed by the Satvahan king हाल. तर बघा हाल जो होता तो हाल नावाचा सातवाहन राज्याचा गाथा सप्तशती हा महाराष्ट्री या प्राकृत भाषा जी होती त्या प्राकृत भाषेतील ग्रंथ खूप प्रसिद्ध आहे. अँड धिस वर्क प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन अबाउट द लाईफ ऑफ द पीपल ड्युरिंग द सातवाहन पिरियड. आणि या ग्रंथात सातवाहन काळातील लोकांचे जे जीवन कसे होते त्या लोकजीवनाची माहिती आपल्याला मिळते. इंडियन ट्रेड increased greatly during the Satvahan period. पैठण, तेर, भोकरदन, कोल्हापूर were recognized as important centers of trade. तर सातवाहन काळात भारतीय व्यापाराला खूप मोठ्या प्रमाणात त्या भारतीय व्यापारात वाढ झालेली होती आणि महाराष्ट्रातील जे पैठण, तेर, भोकरदन आणि कोल्हापूर यासारखे जे स्थळ होते हे या स्थळांना व्यापारांची केंद्रे म्हणून विशेष महत्त्व प्राप्त झालेले होते. ड्युरिंग दिस पिरियड मेनी आर्टिस्टिक ऑब्जेक्ट वेअर प्रोड्यूस्ड ॲट these प्लेसेस अँड इंडियन गुड्स वेअर एक्सपोर्टेड ॲज फॉर अवे ॲज रोम. तर या स्थळांना व्यापाराची केंद्र म्हणून ते विशेष स्थान प्राप्त होतं, परंतु या काळात अनेक कलावस्तूंचे उत्पादन सुद्धा तेथे होऊ लागले आणि भारतीय मालाची निर्यात रोमपर्यंत सुद्धा होत असे. आणि काही सम ऑफ द सातवाहन कॉइन्स कॅरी images of sheep. The cave sculpture at Ajanta, Nashik, Karle, Bhaje and Kanheri, Junnar in Maharashtra were carved during the Satvahan period. तर काही सातवाहन नाण्यावर सुद्धा जहाजाच्या प्रतिमा आहेत. काही जे सातवाहन नाणे आहेत त्यामध्ये सुद्धा त्या नाण्यावर काही जहाजाच्या प्रतिमा आहे. जसं बघा इथे वरची जी सातवाहन कॉइन विथ अ शिप्स इमेज, इथं बघा ह्या कॉइनवर शिपची इमेज आपल्याला दिसत आहे. आणि महाराष्ट्रातील अजिंठा, नाशिक, कार्ले, भाजे, कन्हेरी आणि जुन्नर येथील लेण्यामध्ये सुद्धा काही सातवाहन काळात म्हणजे सातवाहनाच्या काळात खोदलेली आहेत काही नाणी. जसं बघा इथे कार्ले येथील चैत्यगृह, कोणतं गृह आहे? चैत्यगृह कार्ले येथील. नेक्स्ट आहे 9.3 द वाकाटक डायनास्टी. द पॉवर ऑफ द सातवाहनाज बिगॅन टू विकन बाय द 3rd century CE. तर इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या सुरुवातीला सातवाहनांची जी सत्ता होती ती क्षीण झालेली होती, ती खूप वीक झालेली होती. अमंग द डायनास्टीज दॅट इमर्ज आफ्टर दॅट द वकाटक वॉज अ पॉवरफुल डायनास्टी. आणि त्यानंतर उदयाला आलेल्या राजघराण्यांमध्ये वाकाटक हे एक सामर्थ्यशाली राजघराणे सुद्धा होते. अँड इट वॉज फाउंडेड बाय द किंग विंध्यशक्ती. वाकाटक राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव होते विंध्यशक्ती. अँड ही वॉज सक्सिडेड बाय द प्रवरसेन फर्स्ट. आणि विंध्यशक्तीनंतर पहिला प्रवरसेन
राजा झालेला होता. आफ्टर हिज डेथ द किंगडम ऑफ द वाकाटक गॉट डिवायडेड. आणि प्रवरसेनानंतर वाकाटकाचे राज्यसुद्धा विभागले गेले. अँड देअर वेअर टू मेन ब्रँचेस. द कॅपिटल ऑफ द फर्स्ट वॉज द नंदीवर्धन नियर नागपूर अँड द कॅपिटल ऑफ द अदर ब्रँच वॉज ॲट वत्स्यगुल्म विच इज टुडेज वाशिम. तर प्रवसेनानंतर वाकाटकाचे राज्यसुद्धा विभागले गेले आणि त्या विभागलेल्या राज्यामध्ये 2 शाखा प्रमुख होत्या. एक तर पहिल्या शाखेची राजधानी जी होती, जी कॅपिटल राजधानी होती, ती नंदीवरण म्हणजेच नागपूरजवळ आहे ती नंदीवर्धन येथे होती. आणि द कॅपिटल ऑफ द अदर ब्रँच म्हणजे दुसरी ज्या शाखेची राजधानी होती ती वत्स्यगुल्म होती. ती वत्स्यगुल्म म्हणजे सध्याचे वाशिम म्हणजे जिल्हा वाशिम येथे होती. प्रवरसेन फर्स्ट सन ऑफ विंध्यशक्ती extended the Wakatak kingdoms in the north up to Malwa and Gujarat and in the south up to Kolhapur. तर विंध्यशक्ती याचा मुलगा पहिला प्रवरसेन याने वाकाटक साम्राज्याचा जो विस्तार होता तो केलेला होता. आणि त्याच्याच कारकिर्दीत वाकाटकाचे साम्राज्य हे नॉर्थला मालवा आणि गुजरात आणि या प्रदेशापासून दक्षिणेस म्हणजे साऊथपर्यंत कोल्हापूरपर्यंत ते पसरले होते. ॲट दॅट टाइम कोल्हापूर वॉज नोन ॲज कुंतल. आणि कोल्हापूरचे त्या काळातील जे नाव होते ते काय होते, कुंतल होते. We have read that the Gupta Emperor Chandragupta II had married his daughter Prabhavati to Rudrasen II, the Wakatak king. आणि कोल्हापूरचे नाव त्या काळातील काय होते, कुंतल असे होते. आणि गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त याची मुलगी होती प्रभावती. तर या प्रभावती हिचा विवाह दुसरा रुद्रसेन जो होता तो दुसऱ्या रुद्रसेन या वाकाटक राजाशी तिचा झालेला होता विवाह. आणि याची माहिती आपण यापूर्वी घेतली सुद्धा आहे. Varahadev, a minister of the Wakatak king Harisen, was a follower of Buddhism, and cave number 16 at Ajanta was dug at his instant. आणि हरिसेन या वाकाटक राजाचा वराहदेव नावाचा एक मंत्री होता आणि तो बौद्ध धर्माचा काय होता, अनुयायी होता. आणि अजिंठा येथील 16 क्रमांकाचे जे लेणे होते त्याने ते खोदवून घेतले होते. 16 नंबरचे जे अजिंठा येथील लेणे होते ते त्याने डग मीन्स खोदून घेतलेले होते. अँड some other caves at Ajanta were dug and beautified with paintings during Harisena's reign. तसेच अजिंठाच्या इतरही काही लेण्यांमधील खोदायचे तसेच ती लेणी जी होती ती चित्राने सुशोभित करण्याचे जे काम केलं होतं ते हरिसेनाच्या कारकिर्दीत झालेले होतं. द वाकाटक किंग प्रवरसेन II composed सेतुबंध in Maharashtri, a Prakrit language, and similarly Kalidasa's Meghdut also belong to this period. त्याचप्रमाणे वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन याने महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील सेतुबंध या ग्रंथाची सुद्धा रचना केलेली होती. आणि त्याचप्रमाणे तसेच कालिदासाचे जे मेघदूत हे काव्यसुद्धा याच काळातील आहे. म्हणजे वाकाटक डायनास्टीमध्येच मेघदूत म्हणजे कालिदासाचे मेघदूत हे काव्यसुद्धा प्रसिद्ध होते. तर नेक्स्ट पिरियडमध्ये आपण राहिलेले जे फर्दर पार्ट आहे ते आपण घेणार आहोत. तर क्वेश्चन नंबर जो 1 आहे,
कॅन यू टेल म्हणजे तुम्ही हे म्हणजे सांगा. तर फर्स्ट आहे हुज नेम डीड सातवाहन किंग्स राईट बिफोर देअर ओन. म्हणजे बघा त्याचा आन्सर आहे सातवाहन राजे जे होते त्यांच्या नावाआधी कोणाचे नाव, सातवाहन राजे होते त्यांच्या नावाआधी ते कोणाचे नाव लावत असत, तर कोणाचे नाव लावत असत, मदर. हा 4 टाइम परत राईट डाऊन करायचा आहे आन्सर. सेकंड आहे द एन्शियंट नेम ऑफ कोल्हापूर. तर कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव काय होते, कुंटल. तर हा सुद्धा 4 टाइम राईट डाऊन करायचा आहे क्वेश्चन. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2, आन्सर इन 1 सेंटेन्स. विच वेअर इम्पॉर्टंट मार्केट टाउन्स ड्युरिंग द सातवाहन पिरियड. तर सातवाहन पिरियडमधले जे महत्त्वाचे मार्केट होते ते कोणते होते. त्याचा आन्सर आहे पैठण, तेर, भोकरदन अँड कोल्हापूर वेअर इम्पॉर्टंट मार्केट टाउन्स ड्युरिंग द सातवाहन पिरियड्स. तर हा सुद्धा क्वेश्चन परत 3 टाइम्स राईट डाऊन करायचा आहे. नेक्स्ट आहे नेम द ब्रँचेस ऑफ वाकाटक डायनास्टी. वाकाटक डायनास्टीचे म्हणजे वाकाटक राजघराण्याचे काही ब्रँचेस होते, तर ते ब्रँचेसचे नाव काय आहे. तर त्या ब्रँचेसचं नाव होतं नंदीवर्धन, जे नियर नागपूर म्हणजे नागपूरच्या जवळ आहे ते नंदीवर्धन, आणि वत्स्यगुल्म जे आजचं वाशिम आहे, टुडेज वाशिम, वेअर द 2 ब्रँचेस ऑफ द वाकाटक डायनास्टी. ओके. तर हे जे क्वेश्चन आहे ते तुम्हाला 3 टाइम राईट डाऊन करायचं आहे आणि लर्न सुद्धा करायचं आहे. नेक्स्ट पिरियडमध्ये आपण राहिलेला जो फर्दर पार्ट आहे तो आपण घेणार आहोत. ओके.